सजेति सिन्धुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वा सर्वणीर्वितमसारासन्नासिविघ्नाना या कुन्देन्दुतुषारहारदोरा या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिर्यत्कृपातमं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदे वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुब्रह्मा गुरुविष्णुः गुरुदेवः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्रोतावक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। श्रीगणेशाय नमः। सार्वभौम सर्वज्ञ नृपती तो सर्वथा नायकी आत्मस्तुती परिसेवकाचा प्रताप कोणी प्रीती उल्हास चित्ती तयाच्या। आपण मैपती महाराजांनी लिहिलेली संत चरित्र पाहतो। नामदेवाचं चरित्र चालू। श्री गणेशाय नमः। सार्वभौम सर्वज्ञ नृपती तो सर्वथा नायके आत्मस्तुती। राजाचे जे भाट आहेत ना ते राजाची स्तुती वर्णन करून सांगत असतात। त्याची सगळी परंपरा सगळं त्याचं वर्णन त्याच्यामध्ये आहे। त्याचा त्याने केलेला पराक्रम, त्याचा असलेला उदारपणा, त्याचं असलेलं कर्तृत्व, या सगळ्याचा उल्लेख भाट त्या राजाची स्तुती करून करत असतात। आता हे भाट जरी त्याच कामासाठी नेमलेले असले हे परंपरागत, तरी राजाला त्या आत्मस्तुतीपेक्षाही काय आवडतं? परी सेवकाचा प्रताप ऐकोनी प्रीती उल्हास चित्ती तयाच्या। पण त्यापेक्षा त्यांनी आपल्या सेवकाने केलेल्या पराक्रमाची गाथा ऐकायला आनंद वाटतो। आपल्या सेवकाने शत्रूवर मिळवलेला विजय याचं वर्णन ऐकायला त्याला आनंद वाटतो। तसा हा परमात्मा तैशा प्रे पंढरीनाथा प्रेमे आवडती भक्त कथा। तेव्हा तसा आमचा परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, असा हा आमचा परब्रह्मस्वरूपी परमात्मा पांडुरंग। त्याला त्या पांडुरंगाची स्तुती कर। आता कोणाला आत्मस्तुती आवडेल असतात, तसं ती देवाला त्याची केलेली स्तुती तर आवडणार, ते काय प्रश्न नाही। पण त्याला विचारलं याच्यापेक्षा तुला काय आवडतं? आम्ही तुझी स्तुती करतो हे तर तुला आवडतं आणि आवडणार आहे साहजिक, पण तुला त्याच्यापेक्षा काय अधिक आवडतं? असं जर आम्ही त्या भगवंताला प्रश्न केला तर तो काय म्हणेल? मला माझ्या स्तुतीपेक्षा तुम्ही केलेली संतांची स्तुती मला फार आवडते। म्हणून देवांना संत चरित्र आवडतात, कारण का त्या चरित्रामध्ये आपण त्यांच्या भक्ताची म्हणजे संतांची स्तुती वर्णन केलेली असते, संतांची चरित्र वर्णन केलेली असतात। म्हणून त्या देवाला काय आवडतं की संतांची चरित्र आवडतात। बरं ती सुद्धा कशी वर्णन करायची? संत चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी। ती संतांची चरित्र सुद्धा अत्यंत प्रेमाने भक्तिभावाने वर्णन करून सांगावी, ती देवाला आवडतात। तैशा प्रे पंढरीनाथा प्रेमे आवडते भक्त कथा सवे घेऊन सकळ देवता होया ऐकता आनंदे। परमात्मा स्वतः तर ऐकतोच, पण जसं आपलं व्यवहारामध्ये आपल्याला एखादी गोष्ट आवडली तर आपण इतरांना सांगतो, अरे मला आवडलंय भाऊ, तुम्ही सुद्धा बघा। आपण चॅनल सांगतो का नाही, आम्ही ही कथा ऐकतोय आणि मला आवडते। मग ज्याला भक्तिमार्गाची आवड आहे अशा आपल्या नातेवाईकांना आपण सांगतो, तुम्ही पण ऐका बाबा, ही कथा मला तर आवडली, हे जे सांगतात ते मला आवडतंय, तर तुम्ही पण ऐका। मग हे जसं व्यवहारामध्ये आपण आपल्याला एखादी गोष्ट आवडली तर आपण आपल्या मित्रमैत्रिणींना सांगतो, तसं
भगवंत स्वतः काय करतात की त्यांनाही संत चरित्र आवडतात आणि मग ते इतर देवांना सांगतात की अरे या आपण सगळे मिळून ऐकूया. आणि त्यामुळे ती संत चरित्र ऐकायला कोण कोण जमले? सजयति सिंधुरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणम वासरमणीरिव तमसारासन्नासति विघ्नानां. सगळे आलेत. या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदंडमंडितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिर्देवैः सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यपहा. आपण जी आवाहन करतो ना ते कोणासाठी? सर्व संतांना, सर्व देवांना आपण आवाहन करतो की तुम्ही पण या संतांच्या कथा ऐकायला या. जसं परमात्मा पांडुरंग स्वतः तर त्या कथा संतांच्या ऐकतोच, पण इतर देवांना म्हणतो तुम्ही पण या माझ्यावर ऐकायला. तैशा परी पंढरी नाथा प्रेमे आवडते भक्तकथा. सवे घेऊनी सकळ देवता होय ऐकता आदरे. बाळाचे कोड करी कोणी तरी संतोष चित्ती जननी. ते विभक्त चरित्र गाता वाणी सुख सदनी तिष्ठतसे. बाळाचं केलेलं कौतुक कोणाला आवडतं? आईला आवडतं. जसं ते लहान मूल आहे, कोणी 12व्या दिवशी त्याचं नामकरण करतं तर कोणी 1.25 महिना झाल्यानंतर करतं. त्याला ज्याच्याकडे जशी परंपरा आहे तसं. पण ज्या बाळाचं आपण नाव ठेवतोय त्या बाळाला आपण किती जरी भारी ड्रेस आणला तरी त्या बाळाला त्या ड्रेसची किंमत कळत नाही. आपण कितीही मौल्यवान दागिने त्याच्या अंगावर घातले, बाळाच्या अलंकार घातले, तरी त्या लहान मुलाला त्याचं काही कळत नाही. त्याला त्याचं कौतुक पण नसतं. त्याला असं वाटतं एकदा माझ्या अंगावरनं काढून टाका. मग ज्या बाळासाठी आपण एवढं सगळं करतोय त्या बाळाला तर हे त्यातलं कळतही नाही काय किमतीचं आपण त्याला अर्पण करतो किंवा देतोय. उलट ते म्हणतो माझ्या अंगावरचे कपडे काढून टाका, मला मोकळा बरा वाटतो. मग ज्या बाळासाठी एवढं करतोय त्याला ते आवडत नाही. मग एवढं सगळं कुणासाठी चाललंय? तर म्हणाले त्या बाळाला जरी नसलं आवडत तरी त्या बाळाचं केलेलं कौतुक त्याच्या आईला आवडतं आणि म्हणून त्याच्या आईला आनंद व्हावा म्हणून आपण त्या बाळाचं कौतुक करतो. तसं संतांची चरित्र वर्णन केली की ती जी माय माऊली आहे, जरी बाप तू या साऱ्या जगाचा, बरी आमुची तू विठू माऊली. जरी तू सगळ्या जगाचा बाप असलास ना तरी आमची तू माऊली आहेस, आमची आई आहेस. मग आईला लेकराचं कौतुक आवडतं. वेडं आकडं बोबडं बोललं तरी आई सगळ्या जगाला सांगते बघा माझं पोरगं बोलायला लागले बरं का, काका म्हणतंय, मामा म्हणतंय, बाबा म्हणतंय. त्या लेकराच्या बोबडेपणाचं सुद्धा कौतुक आहे कुणाला? त्याच्या आईला. तसं वेडे वाकडे गाईनं परी तुझा म्हणवीन. बाळाचे कोड करी कोणी तरी संतोषची ते जननी. ते विभक्त चित्रगाता वाणी सुख सदनी तिष्ठतसे. पाठकात्वा वाची पुस्तक नात्री श्रोता प्रेमळ भाविका. तयासी पडदिलेक वैकुंठ नायक जगद्गुरु. हा ग्रंथ जे कोणी लिहितील म्हणजे संत चरित्र जे कोणी लिखाण करतात त्या लेखकांचंही कल्याण आहे. संत चरित्र जे वाचतात त्या वाचकांचंही कल्याण आहे. संत चरित्र जे रसाळ वाणीने वर्णन करून सांगतात त्या वक्त्याचं, त्या कीर्तनकाराचं, प्रवचनकाराचं, पुराणिकाचं त्याचंही कल्याण आहेच. पण त्याचबरोबर ही संतांची रसाळ कथा जे अंतःकरणपूर्वक श्रवण करतात त्या श्रोत्यांचंही कल्याण होतं. बघा काय पाठक अथवा वाची पुस्तक ना तरी श्रोता प्रेमळ भाविक. तयासी फळ देईल एक वैकुंठ नायक जगद्गुरु. या लागे तुम्ही सर्वज्ञ जनी जैसे तैसे आरुषवाणी. तेही वधो निकृपादानी सादर श्रवणी ऐकत असा.
तसं माझी वाणी वृक्ष आहे. माझे शब्द कठोर आहेत, मला कोमल शब्द येत नाही. पण काही का असं ना, जसं काही येतंय तसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि भगवंत माझ्या मुखातनं वधून घेतोय. या लागी तुम्ही सर्वज्ञ जनी, जैसी तैसी आरुषवाणी, तेही बदोनी कृपादानी, सादर श्रवणी ऐकता. अशी माझी वृक्ष वाणी असली तरी आपण मात्र प्रेमळपणे ती कथा श्रवण करताय. मागील अध्यायी निरूपणा नामदेवाने बेदरी होना, मग पांडुरंगास भेटून सकळ क्षीण सांगितला. यावरी ऐकानुसंधान पंढरी क्षेत्री ब्राह्मण कमळाकर नामविधान प्रेमळा सज्जन भाविक. नामदेव महाराज बेदरवरनं परत आले. भगवंताला सांगितलं, देवा तू सांगितलं म्हणून मी गेलो, पण केवढं मोठं संकट आलं रे. त्या बादशाने तर दरबारात माझ्या समोर गाय कापली. आता तू धावून आलास म्हणून बरं, नाही तर केवढं मोठं संकट माझ्यासमोर उभं राहिलं होतं. देवा केवढं मोठं संकट माझ्यासमोर उभं राहिलं, पण तू संकट निवारक आहेस, तारक आहेस म्हणून सगळं निभावून गेलं. त्या पंढरी क्षेत्रामध्ये एक कमलाकर नावाचा ब्राह्मण होता. सुमती त्याची निज कांता, परमभावी पतिव्रता, एकची पुत्रतयास होता, नाम त्याचे पद्माकर. त्याची पत्नी सुद्धा, कमलाकर नावाच्या ह्या ब्राह्मणाची पत्नी, तीही पतिव्रता होती, अत्यंत भाविक होती. त्यांना एक मुलगा होता, त्या मुलाचं नाव होतं पद्माकर. गृहस्थाश्रमी आसोनी जाण, अखंड करी नामस्मरण, विपत्ती काळ पडता कठीण, परिसत्वा सहान न होय. गृहस्थाश्रम धर्म चालवत होते कमलाकर. पण गृहस्थाश्रम धर्म चालवत असताना म्हणजे घरामध्ये कामं किती आहेत. प्रपंच म्हटला की कामं आहेतच. पहाटे उठल्यापासून रात्री जवळीला पाठ टेकेतोपर्यंत अखंड प्रपंचाची कामं आहेत. विश्रांती देही, ह्या समर्थाने पासून समर्थाने लग्न केलेलं नाही, पण प्रपंचामध्ये किती कष्ट आहेत त्यांना माहीत आहे. विश्रांती देही अणुमात्र नाही, कुळाभिमाने पडिलो प्रवाही. विश्रांती देही अणुमात्र नाही, या प्रपंचामध्ये माणसाला विश्रांतीच नाही. त्यातनं कुळाचा अभिमान नाही, नाही आमच्याकडे अशी परंपरा आहे, आम्हाला ते असं करावं लागतं, सगळं सोहळ्या करावं लागतं, इतके पदार्थ करावे लागतात, तितके पदार्थ करावे लागतात, एवढ्या सवाष्णी घालाव्या लागतात, एवढे ब्राह्मण घालावे लागतात, एवढं रांधण करावं. कशाचा अहंकार आहे. आमच्या कुळधर्माप्रमाणे चालत आलेला आम्हाला करायलाच पाहिजे. कुळाभिमाने पडलो प्रवाही. अरे त्या काळात त्यांच्याकडे ऐश्वर्य होतं म्हणून त्यांनी तेवढं केलं. त्या काळात त्यांच्या घरी एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे त्यांना ते सगळं त्यावेळेला जमलं. पण आता आम्ही दोघंही नवरा बायको नोकरीला जातोय आणि मग एवढी सगळी परंपरा सांभाळायची कशी. बरं आता प्रायव्हेट नोकरी आहेत म्हणून रजा पण देत नाहीत. मग हे सगळे कुलधर्म कुळाचार आम्ही कसे सांभाळायचे देवा. कुळाभिमाने पडलो प्रवाही. आणि त्यामुळे आमच्या मनाची घालमेल होते. आम्ही जिथे नको काम करतो त्या माणसाला देव धर्म काही कशाचं काही लागलेलं नाही आहे, त्याला काही पडलेलं नाही त्याचं. त्यामुळे तो म्हणतो आम्हाला तुमचा देवधर्म काही माहीत नाही, नोकरीला यायचं म्हणजे यायचं, नाही तर जा बरा बसा, उद्याच घरी बसा, आम्ही दुसरा मनुष्य ठेवतो. एका बाजूला आम्हाला ही सगळी आमची कुलधर्माची परंपरा तर चालवायची, पण व्यवहारात आम्हाला ती कुलधर्माची परंपरा चालवण्यासाठी लागणारा वेळ, लागणारं मनुष्यबळ, लागणारं धन नाही आहे. मग काय करावं. मग आमच्या मनाची घालमेल होते, अरे आम्हाला हे करता येत नाही, याची खंत आमच्या मनाला लागते. म्हणून समर्थ फार सुंदर वर्णन करतात. बघा काय प्रपंच आहे. प्रपंचात काय, पहाटे उठल्यापासून प्रपंच चालू, तो रात्री जमिनीला पाठ टेकेजवळ प्रपंच चालूच, कामं चालूच. विश्रांती देही अणुमात्र नाही, कुळाभिमाने पडलो प्रवाही. स्वहित माझे होता दिसेना, तुझ वीण रामा मज कंठवेना. तसे प्रपंच करताय.
पण प्रपंच करता करता नामस्मरण विसरलेले नाही. जिभेला टाळाच लागलाय. काय टाळा लागलाय? टाळा म्हणजे बंद नाही, टाळा म्हणजे छंद. जिभेला टाळा लागलाय. काय? अखंड नामस्मरण. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. त्या टकळी म्हणजे पूर्वीच्या काळी टकळी होती सूत काढायला, ती कशी सतत फिरायची, घुमत राहायची. तसंही आमच्या ह्या जिभेला काय लागलाय? टाळा. म्हणजे ती टकळी जशी गरगर 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 फिरते, तसं आमची ही जीव अखंड भगवंताच्या नामामध्ये रममाण झालेली आहे. अखंड करी नामस्मरण, विपत्ती काळ पडला कठीण, परिसत्व असे हा अनुभवनिधी. किती जरी विपत्ती काळ आला तरी सत्वाला ते कमीपणा येऊ देत नव्हते. संत सेवे परिसबाही आणि साधन सर्वता नाही, ऐसा निषेधंपत्याही केला देही अपुऱ्या. म्हणाले संतांच्या सेवेसारखं दुसरं पुण्य नाही. म्हणून त्यांच्या मनामध्ये काय, आपला गृहस्थाश्रम धर्म आहे ना, मग आपण संत सेवा करूया. कमलाकरे करून स्नान यथाविधी देवतार्चना, मग नगरात जाऊन आपण भिक्षाटन करीत असे. बरं, हा कमलाकर या आलेल्या संत अतिथींची सेवा करायचा. मग काय नोकरी करत होता का धंदा करत होता? नाही, भिक्षा मागायचा. ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा, ओम भवत्या पक्षा रक्षलेची पाहिजे. ब्राह्मणाचं मुख्य कर्तव्य काय? भिक्षा मागावी आणि वेद पठण करावं. भिक्षा का मागायची? भिक्षा मागितल्यामुळे आपण कोणाचे मिंधे राहत नाही, कोणाचे उपकार आपल्यामध्ये राहत नाही. दिलं तर घेतलं, नाही तर चालले पुढे. ज्याला प्रेमाने देईल त्याचा स्वीकार करायचा आहे. कुणाला बळजबरी नाही, यावं मला वाढाचो, नाही वाढलं तर मी तुमचं दारातनं पुढे जाणार नाही, असलं नाही आहे. दारात सुद्धा किती वेळ थांबायचं आहे? गायीची धार काढायला जेवढा वेळ लागतो तितक्या वेळ थांबायचं आहे. आणलं घरातनं वाढायला तर घ्यायचं, नाही आणलं तर चालले पुढच्या दाराला. दारात उभा राहावं, मनाचे एखादा श्लोक म्हणावा. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेले. श्लोक म्हणावा. तो श्लोक संपेतोपर्यंत जर कुणी आतनं बाहेर आला आवाज ऐकून, भिक्षा घ्यावी. नाही आलं तर चाललंय पुढे. कमलाकरे करून स्नान यथाविधी देवतार्चना, मग नगरात जाऊन आपण भिक्षाटन करीत असे. यथा संतोषे देईल कोणी, पदरी घेत ते क्षणी. यथा संतोषे, कोणी प्रेमाने दिलं तर त्याचा तो स्वीकार करायचा. आणि बघा, माणसाच्या कृतीवरनं कळतं प्रेम कसं आहे माहिती का? माणसाच्या चेहऱ्यावरनं दिसतं की आपण एखाद्याकडे गेलो तर त्याला आनंद झालाय की नाही, त्याच्या चेहऱ्यावरनं कळतं. त्याच्या डोळ्यामध्ये ते प्रेम, अरे बरं झालं तुम्ही आलात हा, त्याच्या डोळ्यातनं आपल्याला कळतं आपण आलेला त्या माणसाला आनंद झालाय का नाही. त्याची आपल्यासाठी चाललेली लगबग, अरे बसा बसा बसा, आत्ता मी पाणी घेऊन येते, आत्ता मी चहा घेऊन येत. आता त्या माणसाची चाललेली लगबग पाहून आपल्याला कळतं की ह्या माणसाला आपल्याविषयी प्रेम आहे का नाही. तसं जे कोणी वाढायला येत होती घरातली माणसं, त्यांच्या मनामध्ये आलेल्या अतिथीबद्दल प्रेम आहे का नाही हे कळत होतं. आणि ज्यांच्याजवळ ते अतिथी प्रेम आहे तिथे हा थांबायचा, नाही तर चालला पुढच्या दाराला. यथा संतोषी देईल कोणी, पदरी घेत तर एकक्षणी, नाही तरी जाय परतोनी. संतोषमनी सर्वदा, संतोषमनी सर्वदा, संतोषमनी सर्वदा, नेहमीच आनंद. काय? जो दे उसका भी भला, ना दे उसका भी भला. हा जो देईल त्यालाही आशीर्वाद, कल्याण मस्तू, आणि जो नाही देत कल्याण मस्तू. म्हणजे कल्याण मस्तू आशीर्वाद दोघा नाही, देणाऱ्यालाही आशीर्वाद आहे आणि जो देत नाही त्यालाही आशीर्वाद आहे. कल्याण मस्तू. आज नाही उद्या तुला चांगली बुद्धी होईल. आज तुला द्यायची दानत नाही, आज द्यायची तुझी इच्छा नाही, नको देऊस. पण परमात्मा आज ना उद्या तुला चांगली बुद्धी देईल. अरे जे दिलंय भगवंतानी ते आपल्या एकट्यासाठी दिलेलं नाही, ते सगळ्यांना द्यावं आणि मग घ्यावं. आपली संस्कृती काय आहे? श्रावण महिन्यात तुम्ही कहाण्या वाचता ना, पहिलीच कहाणी ऐका.
हकारे पिटारे करारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. कहाणी ऐकताना ती काय सांगते, अरे गावात जाऊन आधी बघा कोणी उपाशी तर राहिलं नाही ना, त्याला आधी अन्न द्या आणि मग कथा ऐकायला या. म्हणजे कोणी आता आपण घरातला मनुष्य जेवलाय का नाही विचारत नाही, शेजारचा मनुष्य जेवलाय का विचारत नाही, पण संस्कृती काय आहे आपली. जर त्याचं अनुकरण केलं तर चांगलंच आहे की, नाही अनुकरण केलं तर आपण बघतोच आहे. करायचं असेल तर हकारे पिटारे करारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध. तर ही कल्याणाची आपली परंपरा आहे, अनेक ठिकाणी ती पाळली जाते. यथा संतोषी देईल कोणी पदरी घेत देखणे, नाही तरी जाय परतोने संतोष मने सर्वदा. अन्न मिळेल सहजस्थिती ते कांताकरी पाक निष्पत्ती ते विप्र अथवा ही नाही आती भोजन गाडी हृदयत. मग असं भिक्षेने भिक्षा मागून आणलेलं अन्न ते घरात ठेवायचं. मग त्याची पत्नी ते अन्न शिजवायची आणि कुणाला द्यायची, अतिथाभ्यागत, अतिथींना द्यायची, अभ्यागतांना द्यायची. दारात आलेल्या माणसाची तुझी जात कोणती असं विचारायची नाही. का भुकेलेला आहे, भुकेल्या माणसाला जात नसते. भुकेलेला मनुष्य आहे ना, त्याची जात विचारू नये. काय रे तुझी जात कोणती आहे, तुझं काय करायचं आपल्याला. अन्न हे सर्वाभूती आहे, त्याला कोणी उच्च नीच काही नाही आहे. श्रीमंत गरीब हा भेदभाव नाही आहे. अहो भंडाऱ्यामध्ये म्हणले का श्रीमंत माणसं, श्रीमंत काय गरीब काय, तो प्रसाद आहे देवाचा, म्हणून लोक येत आहेत. त्यांच्या घरी भगवंताने भरपूर देऊन ठेवलेलं आहे. तुमच्यासारखी 1000 माणसं जेवायला ती घालतील एवढी संपत्ती भगवंताने त्यांना दिली, तरीसुद्धा ते भंडाऱ्यामध्ये प्रसादाला येतात. का? भगवंताचा प्रसाद आहे म्हणून येतात, त्यांना घरी मिळत नाही म्हणून येत नाही. मग एखादा श्रीमंत समजा पांथस्थ निघालाय, तर तो श्रीमंत आहे म्हणून त्याला द्यायचं नाही का. ते आपण पाहतो, आपण जातो तीर्थयात्रेला, वाटेमध्ये कुठं अन्नदान चाललेलं असतं, आपण घेतो ना. म्हणजे ते प्रसाद म्हणून स्वीकारतो, ग्रहण करतो. तो देणाऱ्याची भावना तीच असते. तो काही उपकार ह्या भावनेने देत नसतो की भगवंताने मला हे दिलं आहे, मी तो त्यातच तुम्हाला देतोय, माझ्या पदरचं काही देत नाही. अन्न मिळेल सहजस्थिती ते कांताग्रे पाक निष्पत्ती येते विप्र अथवा हीन याते भोजन घाली हृदयता. तव कोणी के दिवशी जाण निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता वैगुण निदान पंढरी क्षेत्रासी भयाली. आणि हे भक्त वैष्णव कवी रोहिदास सांगदेव गुणचरित्रे गाते अपुर सकळ देहवा सांडोली. एकदा सगळी संत मंडळी पंढरपूरला जमा झाली होती. तो सवेन घेऊन आपला कुमार भिक्षा करीत कमलावर, तो श्रवणी पडला की गजर संतोष थोर मानसे. पुत्रास म्हणे त्या अवसरे वैष्णव भक्त आले नगरी, त्यासी जाऊन सामोरे निज मंदिरी आणावे. कमलाकरांनी तो भगवंताच्या नामाचा जयघोष ऐकला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. नामघोष कानावरती ऐकल्याबरोबर त्याने आपला मुलगा जो पद्माकर त्याला सांगितलं, जा बाबा या सगळ्या संतांना आपल्या घरी जेवायला घेऊन ये. पुत्र असे म्हणे त्या अवसरे वैष्णव भक्त आले नगरी, त्याशी जाऊन सामोरे निज मंदिरी आणावे. पैसाची पडतो आणि सत्वधीर आला वैष्णव मंदिरासमोर, संतास घातला नमस्कार मधुरोत्तर विनित. जन्मोजन्मीचे सुकृत ते फळास आले सुनिश्चित, म्हणून भेटले भाग्यवंत त्रिताप समस्त विसरले. संतांना त्यांनी नमस्कार केला आणि सांगितलं ते आमचं भाग्य आहे. भाग्याचा उदय येते हे संताचे पाय. आमचा भाग्याचा उदय झाला, आपलं दर्शन झालं, संत मंडळींचं दर्शन झालं, हे आपलं भाग्य उदयाला आलेलं लक्षण आहे. जन्मोजन्मीचे सुकृत ते फळास आले सुनिश्चित. आम्ही जन्मोजन्मी केलेल्या पुण्यामुळे आपलं दर्शन झालं, म्हणून भेटले भाग्यवंत त्रिताप समस्त विसरले. त्रिताप हे आमचे जे त्रिताप आहेत, आदिभौतिक आदिदैविक अध्यात्मिक, हे सगळे ताप नाहीसे झाले. त्रिताप समस्त विसरले. मी अनाथ दीन असे ब्राह्मण नगरी करतो भिक्षाटना, तरी स्वामी आश्रमास येऊन नैवेद्य करणे देवासे. संत बोलते प्रत्युत्तर वैष्णव मांदी आहे बार, तुझी वृत्ती भिक्षेवर आम्ही जाणत असो. त्यांनी त्या
कमलाकराला सांगितले की अरे तू तर भिक्षा मागतोयस, आम्हाला कल्पना आहे. आणि आम्ही तर काही 1-2 माणसं थोडीच आहेत, एवढी सगळी संत मंडळी आहेत. तू मागून आणलेल्या भिक्षेवरती सगळ्यांची पोटं कशी भरणार? मग तुलाही असं वाटेल की आपण आणलं लोकांना जेवायला घरी आणि आपण वाढू शकलो नाही, असं तुलाही प्रश्न पडेल. तेव्हा एखादा मनुष्य आमच्यापैकी येऊ शकतो तुझ्याकडे प्रसादाला, पण सगळ्यांनी यावं असा तू आग्रह करू नकोस, कारण तुलाच संकट पडेल. संत बोलती प्रत्युत्तर वैष्णव मांदी आहे फार, तुझी वृत्ती भिक्षेवर आम्ही साचार जाणत असो. भेट गोष्टी झाली येथे इतके संतुष्ट आमुचे चित्त, कमलाकर ऐकोनी मात पुढती विनयेत संतांसे. संत म्हणाले तू आम्हाला तुझ्या घरी प्रसादाला बोलवलंयस ना, यातच आम्ही समाधानी आहोत. आम्हाला मिळालं, आम्ही असं समजतो तुझ्या घरी आम्ही जेवलो, आम्ही तुला आशीर्वाद देतो. आम्हाला तुझ्या घरचं सगळं अन्न मिळालं, एवढं समाधान आम्हाला तुझ्या बोलण्यानेच मिळालंय. मी अनन्य दीन असे ब्राह्मण नगरी करतो भिक्षाटन, तरी स्वामी आश्रमासे होऊन नैवेद्य करणे देवासे. संत बोलते प्रत्युत्तर वैष्णव मांद्य आहे फार, तुझी वृत्ती भिक्षेवर आम्ही साचार जाणत असो. भेट गोष्टी झाली वेथ इतके संतुष्ट आमचे चित्त, कमलाकर ऐकोनी मात पुढती विनयेत संतासे. पांडुरंग समर्थ आमचा दाता, विश्वजन्नी रुक्मिणी माता, श्री असता उभयता किवर्त चिंता करावी. हा तुम्हाला हे वाटणं साहजिक आहे की मी मागून आणलेल्या भिक्षेमध्ये या इतक्या संतांना मी जेवायला कसं घालेन, असं वाटणं साहजिक आहे. पण माझी भावना काय आहे की आमचे आईवडील समर्थ आहेत ना. मी जरी समर्थ नसलो तरी आमचे आईवडील समर्थ आहेत. किती कोट्यावधी लोक आले तर जेवायला घालायला समर्थ आहेत. म्हणजे मी इतक्या कोट्यावधी जीवांचं पालन पोषण करू शकतील असे आमचे आई वडील आहेत. त्यामुळे आम्हाला चिंता कसली. कोण आहेत आई वडील? रुक्मिणी पांडुरंग हे आमचे आई वडील आहेत. त्यामुळे जो जगाचं पालन पोषण करतो त्याला आमच्या घरी आलेल्या संतांना जेवायला घालणं काय कठीण आहे. आमचे आई वडील समर्थ आहेत ना. आम्ही जरी नसलो, आता एखादा मुलगा बघा गरीब असतो, म्हणजे बाकीची ती मुलं सगळी चांगल्या ठिकाणी नोकरीला आहे आणि एखाद्या मुलाला कमी पगाराची नोकरी असते, पण त्याला काही काळजी आहे का? नाही. त्याला माहीत आहे माझे आईवडील माझे खंबीर आहेत, ते माझ्या मागे उभे आहेत. म्हणजे एखाद्या मुलाची परिस्थिती ठीक नसली तरीसुद्धा त्याचे आईवडील त्याच्या मागे उभे आहेत, हा भाव त्याच्या मनामध्ये असतो. तसं तो कमलाकर सांगतोय, मी जरी गरीब असतो, तुमचं म्हणणं बरोबर आहे, मी मागून आणलेल्या भिक्षेत इतक्या संतांचं जेवण कसं होईल, तुमचा प्रश्नही बरोबर आहे, तुमची भावना बरोबर आहे, माझी आबरू राखावी असा तुमचा विचार आहे, तोही बरोबर आहे. पण मला खात्री आहे ना, माझे आईवडील समर्थ आहेत, रुक्मिणी पांडुरंग समर्थ आहेत. पांडुरंग समर्थ आमुचा दाता, विश्वजननी रुक्मिणी माता, श्री असता उभयता किमर्थ चिंता करावी. आम्ही कशाला चिंता करू? त्यांनी आम्हाला वचन दिले, योगक्षेमं वहाम्यहम् सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. तरी मला वचन दिले, सर्व सोडून मला शरण आहे, मी तुझी काळजी करायला समर्थ आहे. पांडुरंग समर्थ आमुचा दाता, विश्वजननी रुक्मिणी माता, श्री असता उभयता किमर्थ चिंता करावी. तयाची अर्थ देखून पार, कृपेने बोलले करुणाकर आम्ही, स्नान करून साचार येतो सत्वर आश्रम. त्याचा भाव पाहिजे, त्याच्या आपल्याला बोलवण्यामागची त्याच्या अंतःकरणातली तळमळ पाहिली, त्याच्या मनामध्ये असलेला संत सेवेचा भाव पाहिला. आणि ते म्हणाले, ठीक आहे, आम्ही आता चंद्रभागेला चाललोय, चंद्रभागेचं स्नान करतो आणि तुझ्या घरी येतो प्रसादाला. ऐसे ऐकोने अभय वाणी परमा उल्हास वाटला म्हणे, कमलाकरे येऊन सोडणे कांते लागे सांगत. पूर्व पुण्य दैवे निश्चित नगरास आले विष्णुभक्त, येथे भोजना येते त्वरित तरी करी साहित्य लवकरी.
सुमती म्हणे त्या अवसरी विठोबा माऊली असता श्री न्यून किंचित नसे घरी निश्चयांतरी असू द्या. बायकोनी त्याला धीर दिला, काही काळजी करू नका, आपल्या घरी रुक्मिणी पांडुरंगाची कृपा आहे, काही कमी पडणार नाही. सुमती म्हणे त्या अवसरी विठोबा माऊली असता श्री न्यून किंचित नसे घरी निश्चयांतरी असू द्या. ऐसे बोलता पतिव्रता हर्ष झाला प्राणनाथा. सुमती घरात पाहू जाता तो धान्य सर्वथा नसेची. सुमतीने आत येऊन पाहिलं, आत्ता घरात काय आहे? पतीने मागून आणलेली भिक्षा एवढंच आहे, आतमध्ये काही साठवणूक नाही आहे. आणि आता तर एवढी मोठी संत मंडळी येणार आहेत, घरात तर धान्य नाही. सुमती घरात पाहू जाता तो धान्य सर्वथा नसेचे. शेजारी जाऊन येते एक क्षणी सर्व सामग्री घेतली, उसने स्नान करून ते कामने स्वयंपाकाशी निघाली. शेजारी पाजारी गेली, सांगितलं आज आमच्या घरी संत मंडळी येणार आहेत, मला उसनं द्या. आमच्या मालकाने पुन्हा भिक्षा मागून आणली की आम्ही तुम्हाला त्यातलं परत करू. शेजारी जाऊन त्या एक क्षणी सर्व सामग्री घेतली, उसने स्नान करून ते कामने स्वयंपाकाशी निघाली. नाना परीची पक्वाने संतास केली निज प्रीतीने. शेवटी क्षीर रांधयता जाणते सरले इंधन ते समय. एकटी एकटासे सन्ने साहित्य द्यावया नाही कोणी. मग पद्माकरासे देखणी पाचारले सन्निध. म्हणे बा ऐके माझे उत्तर शुभा आणून विचार. अवश्य म्हणून निज कुमार गेला बाहेर तेरवा. त्याचे सत्व पाहावया निश्चिती काय करी रुक्मिणी होती. सरपूर्व धरून प्रीती करोडात वैसला. पद्माकर जाऊन त्वरित शुभा उचला वया घाली हात. तो सरपट ढसला कसवात हाय शब्द बोवात तेव्हा. स्वयंपाक करता करता आता धान्य तर शेजारी पाजाऱ्याने दिलं, उसनंच आणलेले, पण स्वयंपाक करता करता घरामध्ये असलेलं सगळं सरपण संपून गेलं. स्वयंपाक अर्धा राहिलेला, आता काय करावं? मग तिने आपला मुलगा पद्माकर त्याला सांगितलं, अरे पद्माकरा, बाहेर आपल्या ओसरीवरती आपण गोवऱ्या रचून ठेवलेल्या आहेत, त्याला शुभा म्हणतात, इंधन म्हणतात. आपण होमामध्ये आणतो ना ते गोवऱ्या नाही, मग ते काय शुभा म्हणून आणायचे. शुभा म्हणजे गोवऱ्या, पण नाव त्याला काय शुभा. तर त्या शुभा आहेत तेवढ्या घेऊन ये. बाहेर ठेवलेल्या आहेत, रचून ठेवलेल्या आहेत गोवऱ्या एकावर एक. तो मुलगा पद्माकर त्या शुभा म्हणजे गोवऱ्या आणायला गेला. तेवढ्यात भगवंतांना तर याची परीक्षाच पाहिजे होती, त्यांचं सत्व काय आहे ते पाहायचं होतं. भगवंताने सर्पाचं रूप घेतलं आणि त्या पद्माकराला डंख मारला. पद्माकर जोरात ओरडला, आई ग. राहिलेला कथाभाग आता आपण उद्या ऐकू. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यत्नं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रम्. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. सद्गुरु गजानन महाराज की जय. आरती. पंढरीश प्रभुचे कमलच्या पती विठ्ठलाचे ठेविले चरण विटेवरती सावळी घनश्याम मूर्ती. गळ्यामध्ये पुष्पहार रुळती फुलेच्या वरी वैजयंती. लाजला पंचबाण जासी, लाजला पंचबाण जासी. असे ते वतन कमल समनयन हरपले भान पाहताची. उभी ही माय अनाथाची. आरती पंढरीश प्रभुची कमल जापती विठ्ठलाचे.
कटीला पीतांबर कशिला कस्तुरी तिलक भव्य बाला मिथिना विरगुलाला दर्शना संत संगारा झल्लरे टाळ वाजताना झल्लरे टाळ वाजताना नाचते भक्त प्रेम अत्यंत कुंतले चित्त हरे पाये कुंतले चित्त हरे पाये गणूला पाव विठाबाई आरती पंढरीश प्रभुचे कमल जपते विठ्ठलाचे सद्गुरु गजानन महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराज सच्चिदानंद भक्तवरदार शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।